तुम्ही जर आमचं संविधान पाळू शकत नसाल तर भारत सोडा, हे शब्द आहेत भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे. पण ते कुणा सामान्य व्यक्तीसाठी नव्हे, तर जगातील सर्वात मोठ्या टेक जायंट कंपन्यांपैकी एक असलेली मेटा, व्हॉट्सॲप याच्यासाठी आहेत. पण का? कारण 2021 मधील व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसी पॉलिसीवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती आणि तेव्हाच भारतीय नागरिकांच्या प्रायव्हसीशी म्हणजेच गोपनीयतेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही अशा स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयाने मेटाला सुनावले. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने ठाम शब्दात सांगितलं की तुम्ही लोकांच्या डेटाशी खेळ करू शकत नाही. भारतातील एकही डेटा हा शेअर होऊ देणार नाही असं सर्वोच्च न्यायालय म्हटलंय. न्यायालयाने व्हॉट्सअपच्या तथाकथित कन्सेंटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कोट्यावधी भारतीय, मग त्यामध्ये रस्त्यावर फळ विकणारी महिला असू देत किंवा ग्रामीण भागातील नागरिक, यांना इतक्या अवघड अटी शर्ती या कशा समजणार आहेत असा थेट सवाल उपस्थित केलाय. ही पॉलिसी अत्यंत हुशारीने तयार केली आहे अशी ताशेरे ओढ कोर्टाने केली. सरकार आणि CCI यांनी सांगितलं की जरी मेसेज एन्क्रिप्टेड असले तरी मेटा डाटाचा वापर करून व्यावसायिक फायदा घेतला जातोय आणि त्यामुळे डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट अत्यंत महत्वाचा ठरतो. मेटाने आंतरराष्ट्रीय नियमांचा दाखला दिला, पण न्यायालयाने ठामपणे स्पष्ट केलं की भारत आणि युरोप हे एकसारखे नाहीयेत. भारतामध्ये नागरिकांची गोपनीयता ही केवळ धोरण नाही तर त्यांचा मूलभूत अधिकार आहे. आपल्याला मेटाबद्दल काय वाटतं आणि हो, सर्वोच्च न्यायालयाने जे मेटाला सुनावलं ते योग्य आहे का, त्याबद्दल आपण कमेंटमध्ये बोलूयात.